नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आजचा पूर्ण दिवस गेलाय भोयेगावला। माझा मित्र आहे सागर आणि दुपारी आमच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं आवारे पाटील। परत संध्याकाळचं आमंत्रण आहे, परत परसूलचं आमंत्रण आहे। सागर, लॉन्च तले तुफान चालू राहिलं आहे। चांगलं आहे सगळं। लोकांची सेवा जेवढी चांगली देता येईल तेवढी आम्ही प्रयत्न करतोय चांगली द्यायची। त्यामुळे लोकांनी सगळे आमच्यावरती विश्वास ठेवत आहे। मित्रांनो, आनंद आहे सागरचा आनंद बघा। आज आम्ही काय व्हिडिओ करतोय माहिती आहे का? आज संध्याकाळचं पहिलं लग्न आहे आणि आपण आता ते संध्याकाळच्या लग्नाला काय काय सेवा मिळते, कशी कशी सोय, हे सगळं बघणार आहे। माझा मित्र सागर 2 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे। खूप मोठी डेअरिंग केली त्यांनी। तुम्हाला मी लॉन्च दाखवतो पुढे। अप्रतिम जेवण आहे, सुंदर अशी जागा, एकदम हवेशीर। दुपारचा विवाह सोहळा असला तर तिकडे मागे नवरदेव नवरीला रूम आहेत, डीजेची सोय आहे, बाहेर बँड आहे। हॉल बघा किती मोठा आहे। तुमचे सागर 2-2.5 हजार लोक बसता का आरामात? 2,500 लोकांचं, 2,500-3,000 लोकांची कॅपॅसिटी, 2,500-3,000 लोकांची कॅपॅसिटी आहे। तर नक्कीच तुमच्या घरी जर काही शुभ कार्य असेल, फक्त लग्नच नाही तर वाढदिवस करायचा असेल, तुम्हाला जावळ असेल, मुंज असेल, शुद्ध शाकाहारी कार्यक्रम होतो। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा। आणि या लॉन्चला जर तुम्ही लग्नाला आले असाल, जेवण केलं असेल, तुम्हाला हे जेवण कसं वाटलं, लॉन्चची सुविधा कशी वाटली, आम्हाला नक्की सांगा। कारण तुम्ही दिलेल्या सूचना आम्हाला खूप कामाच्या असतात। काही चुकत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये नक्की बदल करू। सागरचे वडील आणि त्याचा भाऊ हे तिघजण मॅनेजमेंट बघतात आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे, तो पण त्यांच्याकडे जॉबला आहे। तुम्ही त्याला पण संपर्क करू शकता। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि जाऊया पहिल्या रात्रीच्या लग्नाला। मित्रांनो, ज्या कुटुंबामध्ये लग्न सोहळा असतो त्यांची धावपळ तर आपल्याला माहीतच आहे। आणि आता बदलत्या काळानुसार दारापुढे लग्न करण्याची प्रथा जवळपास बंदच झालेली आहे आणि त्यासाठी आपण एक सुसज्ज मंगल कार्यालय किंवा लॉन्च शोधत असतो। तर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात भोयेगाव या ठिकाणी असलेल्या मातोश्री लॉन्च या कार्यालयाबद्दल। जवळपास 2 वर्ष पाठीमागे गेलो आपण तर या परिसरामध्ये मंगल कार्यालय किंवा लॉन्च नव्हतं आणि येथील विवाह इच्छुक असलेल्या मुलामुलींसाठी चांदवड किंवा मग पिंपळगाव, लासलगाव या ठिकाणी लॉन्चची शोधाशोध होती। तर खूप सुंदर असं लॉन्च मंगल कार्यालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे 2 वर्षापासून। मी जवळपास 2 डझन लग्नांना या ठिकाणी आलो आहे। मी तालुक्यातलाच असल्यामुळे मोस्टली आपल्याला आमंत्रण असतं आणि आजचा दिवस तर खूप खास आहे, कारण आज दुपारच्याही लग्नाचं आमंत्रण आहे याच लॉन्चला। रात्री लग्नाचं पण आमंत्रण आहे आणि हळदीचं पण आहे। तर आज दिवसभर या लॉन्चमध्ये आपण वेळ देणार आहोत। दिवसभरात आपण जी शूटिंग घेतो आहे ती संध्याकाळची तयारी आहे। 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच रात्रीच्या लग्नाचं आयोजन केलेलं आहे आणि लॉन्चचे मालक आणि तेथील कर्मचारी ते सुद्धा उत्सुक आहेत की आपल्या कार्यालयात पहिल्यांदाच रात्रीचा विवाह सोहळा होणार आहे। तर तो कशा पद्धतीने सोहळा पार पडतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मातोश्री लॉन्च आणि मंगल कार्यालय खूप प्रशस्त आहे, 1 एकरची पार्किंग आहे। तर मित्रांनो, आपल्या समोर चालू आहे संध्याकाळच्या लग्नाची तयारी। खुर्च्या वगैरे लावून झालेल्या आहेत। आता मी दुपारच्या लग्नामध्ये थोडासा वेळ देतो आणि तुम्हाला भेटतो रात्रीच्या लग्नामध्ये। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। माझ्या मामाचा मुलगा आहे लहानू आणि आम्ही आज आलेलो आहोत मातोश्री लॉन्च भोयेगावला। या लॉन्चला आज पहिल्यांदाच संध्याकाळचा विवाह सोहळा होणार आहे। बघ, तर चला संध्याकाळच्या विवाह सोहळ्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत सगळे आपण बघूया। माझ्याबरोबर जेवण करशील ना? हो मग। अरे वा, चला मामाच्या मुलासोबत जाऊया आपण आता मातोश्री लॉन्च। दादू इकडे बघ, असं 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 उभा राहा। मित्रांनो, बघू शकता एका बाजूला हळदीचं फंक्शन चालू आहे आणि तिकडे लॉन्चमध्ये लग्नाचा फंक्शन चालू आहे। हळदीला जेवण आहे वड्या पातोड्याची भाजी आणि मूगडाळचा शिरा आणि हा माझा वीक पॉईंट आहे, वड्या पातोड्याची भाजी। तर मी कन्फ्यूज आहे आता की लग्नातलं जेवण जेवू, तिकडे पण जेवण काय ते दाखवतो, पण मी मोस्टली आता हळदीतलंच जेवण जेवणार आहे। आता आपण त्यांच्या किचनमध्ये आलेलो आहोत आणि किचनमधली लगबग तुम्ही माझ्यासोबत बघा। गरमागरम पुऱ्या बनवण्याचं काम चालू आहे। एकदम घरगुती पद्धतीने पुऱ्या बनवल्या जातात। मी याच्या आधीही या लग्नामध्ये जेवलेलो आहे। या लॉन्चमध्ये बऱ्याच कार्यक्रमांना आलेलो आहे आणि मला स्पेशली इथलं जेवण आवडतं, घरचं फिलिंग येतं एकदम। तर गरमागरम पुऱ्यांसोबतच आपण बघूयात की आता लग्नाचा मेनू काय आहे आणि हळदीचा मेनू तर मी तुम्हाला सांगितला। मित्रांनो, काळ बदललेला आहे आणि आज 50% मंडळींना शुगरचा त्रास आहे आणि शुगरच्या माणसाला वरण भात बटाट्याची भाजी हे काही जमत नाही। गुलाबजाम आणि
ते जिलेबी तर फार लांब राहिली. तर माझं वैयक्तिक असं मत आहे की मला शुगर नाही आहे, पण माझ्यासोबत असलेल्या मित्रांना काय त्रास होतो, तर वरण भात बटाट्याची भाजी न करता पोळी त्यासोबत तुम्हाला जी शक्य असेल ती भाजी जर केली तर येणाऱ्या पाहुण्यांना पोटभर जेवता येईल. मग ती कुठली भाजी असो, पण घरगुती चपाती आणि एक भाजी असा मेनू येणाऱ्या काळामध्ये बदलला पाहिजे. तर ही एक विनंती आहे लॉन्स मालकांना. मित्रा प्रसाद, लॉन्स तर एक नंबर आहे आणि आज पहिलीच संध्याकाळची तारीख आहे आपली. जेवणाचा वास पण एक नंबर येतोय. आचारी किती आहे आपल्याकडे? आचारी सगळे 5 आहे आपल्याकडे. बरं, आणि हाताखाली हेल्पर? हा 3 आहे. 3 हेल्पर. त्या ज्या पोळ्या बनत आहे एवढ्या मोठ्या? नाही, भरपूर. आम्ही ते पोळ्या मशीनद्वारे नाही बनवती, व्यवस्थित चव येते. अहो, मी इतक्या लॉन्सला जेवलो, अशी एवढी पोळी आम्ही बनवतो. एवढी खतरनाक? हो 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 हो. जवळपास 5 आपले आचारी आणि हाताखाली सगळे हेल्पर 3. आणि वाढणारे पोरं सगळे 50 लेबर आहे माझ्याकडे. 50? बाप बाप बाप, म्हणजे कमतरताच नाही. कमतरताच नाही, लेबरची अजिबात कमतरता नाही. होतं का मॅनेज सुपारीच्या पैशामध्ये सगळ्यांना देऊन आपल्याला काय? काही नाही, आपलं भाडं निघालं बाद झालं, आपल्याला काय अडचण नाही. म्हणजे एक प्रकारे जनसेवा चालू आहे. जनसेवा चालू आहे. व्यवस्थित जेवण द्यायचं आमचं पहिल्यापासून द्यायचे. व्यवस्थित जेवण देणे एवढंच द्यायचे आमचं. आजचाच विषय आहे. मी दुपारी पण लग्नात होतो, आताही एक हळद आहे, परत एक लग्न आहे. हा म्हणजे आपण दिलेली सेवेमुळे बाबतीत आमचं सगळं नाव निघतं. बरं बरं. त्याच्यामुळे आमचं सगळ्या तारखा व्यवस्थित सगळ्या बुकिंग झालेलं. वा 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 वा. मित्रांनो, मातोश्री लॉन्सच्या किचनमध्ये आपण आहोत आणि एकदम मोठ्या मोठ्या अशा पोळ्या, भात, भाजी, एक प्रतिम वास येतोय. मित्रा, काय सांगशील? सगळ्या लोकांचं भरभरून आम्हाला प्रेम आहे, यातच आमचा खूप मोठा आनंद आहे. त्यानंतर आता सांगायचं ठरलं तर आमची आज पहिली नाईटची लोकांसाठी जी नाईटची व्यवस्था केलेली आहे ती तुम्ही लवकरात लवकर लोकांना सांगतो. संध्याकाळची नाईटची जी व्यवस्था झालेली ती अतिशय उत्तम आहे. एकदा आमच्या मातोश्री लॉन्सला तुम्ही सगळ्यांनी अवश्य भेट द्या. तुम्हाला बघायचं आहे का रात्रीचं लग्न सुंदर कसं असतं? मोठा स्टेज, त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा आणि पाहुण्यांना एकदम सुग्रास जेवण. चला माझ्याबरोबर आपण बघू.